जय शिवराय यूट्यूब फॅमिली। मी आज तुम्हाला तात्पर्यासहित एक कथा सांगणार आहे, जी की गोष्ट मला माझ्या आजीने सांगितली आहे। खूप विचारपूर्वक आणि विचार करण्यासारखी गोष्ट आहे की जर आपण एखाद्याला काम सांगत असेल तर विचार करून एखाद्याला काम सांगा की म्हणजे तो हे काम करू शकेल का। कारण जर आपण एखाद्याला मूर्ख व्यक्तीला काही जर काम सांगितलं तर तो चोखपणे ते पार पाडेल असं कधीच होऊ शकत नाही। तर ही गोष्ट आहे 4 मूर्खांची। एका गावामध्ये 4 मूर्ख मुले होते। म्हणजे ते खूप मोठमोठे होते, ते काही कमवू शकत होते, पण मूर्ख असल्यामुळे त्यांना काही जबाबदारीचं काम कोणी सांगतच नव्हतं। त्यांच्या घरचे त्यांना खूप कंटाळले होते, तर त्यांनी वैतागून त्यांना सांगितलं की तुम्ही चौघांनी सुद्धा आज आमच्या गावात राहायचं नाही, बाहेर जायचं आणि काहीतरी कामधंदा शोधायचा आणि काहीतरी कमवून नंतर आमच्याकडे यायचं। या चौघांनी विचार केला, अरे आपण तर खूप मोठे आहे, आपण काय कमवू शकत नाही का? चला आता आपण जायचं आणि काहीतरी काम शोधायचं आणि खूप पैसे जमा करायचे आणि नंतरच घरी यायचं। निघाले ते मग गाव सोडून। गावाच्या बाहेर एक नदी होती आणि त्या नदीला थोडे पाणी होते, म्हणजे गुडघ्यापर्यंत असेल ते पाणी। पण शेवटी हे मूर्ख यांना वाटलं की आपण जाऊ या नदीतून वाहून। तर त्यांनी काय केलं, चौघांनी एकमेकांच्या हाताला पकडले आणि नदी पार करायला सुरुवात केली। तर नदी पार केली आणि नदी पार झाल्याच्या नंतर ते काय म्हणे, अरे या नदीतून आपण आलो, पण आपले आहे का आपण बरोबर का एखादा वाहून गेला, चला बरं आपण मोजू। मग ते म्हणे ठीक आहे आपण आता मोजू, म्हणे बरोबर आहे का 4 जण, 1 2 3, अरे 3च आहे। आणि दुसरा पण तसाच मोजायचा, 1 2 3, अरे 3च आहे। मग भरपूर विचार केल्यानंतर एक जण म्हणे नाही, म्हणे आपली काहीतरी चुकतंय, म्हणे मी 1 तू 2 3 4। मग शेवटीच भरले ते 4 जण। मग चला म्हणे निघू आपण इथून। मग त्याच्यानंतर ते गेले आणि एक मोठा शेतकरी होता, त्याचे भरपूर म्हणजे त्याच्याकडे जनावरे होते, त्याची शेतीवाडी भरपूर होती। तर तिथे ते गेले कामधंदा शोधण्यासाठी। तर त्यांना सांगितलं आम्ही काम शोधण्यासाठी आलो, म्हणे आम्हाला काही काम आहे का? ते म्हणे आहे, म्हणे बरं झालं म्हणे तुम्ही आले, देवासारखे भेटले, म्हणे मी तुमच्यासारख्यांचीच वाट बघत होतो, कारण 3-4 दिवस आमच्या कुटुंबाला बाहेर जायचं आहे म्हणे आणि माझी आजी आहे म्हणे ती खूप आजारी आहे, वयस्कर आहे म्हणे, तर त्यांना सुद्धा सांभाळायचं आहे आणि आमच्याकडे 4 बैल आहे म्हणे, तर त्या बैलांचं पण सांभाळ होईल आणि अजून काही कामे पण तुम्ही करताल म्हणे, मी तुम्हाला चौघाला पण कामे सांगतो म्हणे। मग त्यांनी पहिल्याला काम सांगितलं की म्हातारी आजी आहे, तिचं दुखतं म्हणे, तर हिला आता डॉक्टरांनी गोळ्या औषध दिले, तर तू काय कर, हिच्या अंगावर अधूनमधून माशा बसतात म्हणे, माशा बसून नको देऊ। दुसऱ्याला सांगितलं की आमच्या इथं त्या 4 रांजण आहे म्हणे, रांजणं म्हणजे माठ असतात बघा मोठमोठे, तर तू ते विहिरीवरून पाणी शेंदून आणायचे आणि ते रांजणं भरायचे म्हणे। एक जणाला सांगितलं की तू काय कर, गाडी बैल गळ्यात घाल आणि सरपण घेऊन ये, कारण बाजूला इथं एक ओढा आहे म्हणे, म्हणजे नदी आहे म्हणे, तर नदीतून तुला डोक्यावर सरपण आणता नाही यायचं, तर मग तू गाडी बैल घेऊन जा आणि तिथून सरपण गाडी बैलात घेऊन ये। एक जणाला सांगितलं तू असेच बैल घे, इथं वखराला झुक त्यांना आणि इथंच आपल्या बाजूला कपाशीचं शेत आहे, तर तू कपाशी वखर म्हणे तेवढी। तो म्हणे ठीक आहे म्हणे, मला जमते म्हणे वाखरायला। झालं ना, चौघाला 4 काम सांगितले, निघाले आता ज्याचे त्याचे काम करायला। आणि हा शेतकरी गेला फिरायला कुटुंबाला घेऊन, तर पहिल्याने वखर गळ्यात घातला आणि कपाशी वाखरायला सुरुवात केली, पण तो शेवटी मूर्खच, त्याला काय माहीत आता कपाशी कशी वाखरायची। तर त्याने नेमकं वखर धरलं, कसं धरलं, जे कपाशीचं तास होतं बरोबर त्याच्यावरच वखर धरलं आणि पूर्ण शेतातली कपाशी वखरायला सुरुवात केली। म्हणजे कपाशी वखर झाल्याच्या नंतर मागं तुम्हाला एक पण कपाशीचं झाड दिसणार नाही, असं त्याने शेत काळे करून ठेवले। दुसरा पाणी भरत होता शेंदून, पाणी भरता भरता त्याने बघितले आपले 4 रांजणं भरले म्हणे, आता झाकण ठेवायचे म्हणे। असं झाकण ठेवायला लागला तर त्याला त्याचं प्रतिबिंब त्या रांजणात दिसलं। तो म्हणे अरे मी पाणी भरलं म्हणे, पण या पाण्यात भूत येऊन बसलं म्हणे। त्याने भला मोठा दगड घेतला आणि त्या रांजणावर फेकला, टाकलं माठवर तो रांजण फोडून, आणि म्हणे दुसऱ्या याच्यावर झाकण ठेवतो म्हणे, हे दुसरे चांगले असेल, बघतो तर त्याच्यात पण ते भूत दिसायला लागलं, म्हणजे त्याचंच प्रतिबिंब। असे करून त्याने ते 4ही भरलेले माठ म्हणजे ते मोठे रांजण फोडून टाकले। आणि एक गेला होता सरपण आणायला, तो गाडी बैल घेऊन पाण्यातून गेला, सरपण घेऊन आला, पण तुम्हाला माहीत आहे ना की गाडी बैलाला वंगण लावतात, म्हणजे वंगण म्हणजे गाडी बैलासाठी कसे असतात, ज्याप्रमाणे आपण आपल्या गाडीला 2 व्हीलरला आयल वापरतो ना, तर त्याचप्रमाणे ते आयलसारखं असतं, ज्याने की गाडी कर नाही वाजणार म्हणून, घासणार नाही म्हणून ते असतं।
तर त्या पाण्यातून गाडी बैल गेली आणि आली. त्याच्यामुळे काय झालं, ती गाडी बैल मोठ्याने कर कर वाजायला लागली. हा गेला घाबरून, म्हणे गाडी बैलात भूत आलंय, म्हणे मी काय करतो आता, ह्या भूतालाच जाळून टाकतो. पूर्ण सरपंच गाडी बैलावर आथरतो आणि काडी ओढून ती गाडी पेटवून देतो. सरपंच जळून जातं, गाडी जळून जाती. बैल हातात धरून घरी घेऊन येतो. त्याला वाटलं बरं झालं मी गाडीतलं भूत जाळलं. एकाने त्या कपाशी वखरून पूर्ण मोकळा झाला, एक जणाने रानातले भूतं मारले. म्हणजे त्यांचं काम चोखपणे पार पडलं. पण हा एक होता, या एका माशाने काय केलं, म्हातारीच्या अंगावर माशी बसली की ती अशी त्याने काढून द्यायचा प्रयत्न केला तर ती काही जात नव्हती. तर त्याने काय केलं, एवढे 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 दगड जमा केले, म्हणजे एवढाले खडे दगड जमा केले. माशी बसली का फेकला दगड, माशी बसली का फेकला दगड. म्हणजे यांना शेतातून येईपर्यंत 3-4 वाजेपर्यंत ती म्हातारी याने मारून टाकली. आता ते तिघं आले, म्हणे अरे तू काय केलं, म्हणे म्हातारी मरली, म्हणे आता चला म्हणे आपण आता म्हातारीला घेऊन जाऊ, म्हणे आणि त्या संस्कार करून टाकू, कारण आपले मालक यायला 4 दिवस लागतील. तर त्याने ते तिरडी तयार केली आणि तिरडी तयार करायची वेळेस हे शेवटी मूर्ख, यांना काय माहीत आधी प्रेत त्याच्यावर ठेवायचं आणि नंतर तिरडी पॅक करायची. हे ना पूर्ण ते तिरडी सजवली, सर्व त्यात व्यवस्थित ठेवलं आणि सगळ्यात शेवटी म्हातारी ठेवली. त्याच्यानंतर चौघांनी खांद्यावर घेतली आणि चालले घेऊन तर कसं ते शेताच्या रस्त्यावर भलं मोठं असं वाकडं झालेलं एक बोरीचं झाड होतं. तर म्हातारीच्या अंगावर लुगडं आणि वयस्कर म्हातारी ती, त्याच्यामुळे किती दिवसाचं खाल्लं पेरलेलं नाही, जीव बिचारीचा हलका झालेला. तर हेच घेऊन चालले असताना ती म्हातारी आल्ला त्या काठीच्या झुडपाला लटकून जाती. काठीच्या झुडपाला लटकून गेल्याच्या नंतर हे जाते आणि तिथं लाकडं जमा करते, प्रेत ते खाली ठेवते. बघते तर अरे याच्यावर तर आपली म्हातारीच नाही, म्हणे म्हातारी कुठं पळून गेली, आपण म्हातारीला शोधू, म्हणे तिचं भूत झालं असेल. शोधते तर एक म्हातारी तसंच लुगडं घालून एक म्हातारी गवरा वेचत होती. यांनी चौघांनी पळून त्या म्हातारीला पकडलं आणि त्या सरण्यावर आणून तिथं अंत्यम संस्कार करून टाकला. पुन्हा निघाले घरी आणि येऊन बघते तर त्या बोरीच्या झाडाला अरे म्हातारी तर इथं येऊन लटकली, म्हणे. सांगायचं तात्पर्य एवढंच की मूर्ख व्यक्तींना काही जरी काम सांगितलं तर ते त्याचा सत्यानाशच करतील. कशी वाटली बोधकथा नक्की कमेंट करून सांगा.